कमी करण्यासाठी उसाचा रस चालेल का हो, हा प्रश्न आहे बरं. तर रामकृष्ण हरी मंडळी आज आहे आपला दिवस चौथा, आणि चौथ्या दिवसा म्हणजे दिवसाची सुरुवात झाली गरम पाण्याने. गरम पाण्यात मी लिंबू टाकून पिलं. त्यानंतर शिवमला सर्दी झाली म्हणून त्याला अद्रकचं पाणी करून दिलं. 8:30 वाजता मी हा जो माझा नेहमीचा ABC ज्यूस पिले. ABC ज्यूस पिल्याच्या नंतर दुपारी मी एक बाजरीची भाकरी बनवली. मला ना आईची आणि या बाजरीची भाकरीची प्रचंड आठवण येत होती. माझ्याकडे पीठ नव्हतं तर वरच्या मारवाडी भाभीकडून पीठ आणलं आणि एक बाजरीची भाकरी केली. काय हरकत नाही, भाभीकडून एकच भाकरीचं आणलं म्हणजे 2 भाकरी होतील. उद्याची एक होईल, त्या प्लेटमध्ये ठेवलं आहे. आज जेवणामध्ये आहे राजमाची भाजी, वाटाण्याची सुक्की भाजी, काकडी आणि कांद्याची पात. आता भाकरी मला काल कुणीतरी कमेंट केली की ताई भाकरी छोटी करत जावा, पण आज झाली जराशी मोठी, उद्या मात्र छोटी करेन. ही मध्ये आहे ती जवसाची चटणी आहे आणि असं मी दुपारचं जेवण घेतलेलं आहे. उद्या मात्र मी भाकरी छोटीशी करेल. आता शिवमच्या तोंडाला चव नाही म्हणून एक लच्छा पराठा केला. त्याच्यामध्ये तेल घातलं आणि थोडंसं जिरा आणि ओव्याची पावडर घातली. त्याच्या तोंडाला चव नाही म्हणून अगदी भारी झाला बरं. तो गरम गरम त्याला करून दिला. त्याला सर्दी झालेली आहे त्यामुळे त्याच्या तोंडाला चव यावी आणि त्याला आवडावे असे पदार्थ मी करण्याचा प्रयत्न करते. आता मुलगा माझा किती मोठा झाला तरी तो माझ्यासाठी, मी आहे तोपर्यंत तो माझा, सगळ्याच आईसाठी लेकरं छोटीच असतात आणि तोही माझ्यासाठी कायम एकटाच राहील. मग त्याला गोळ्या वगैरे दिल्या. आणि तसं सांगायचं म्हटलं तर आता मी माझं वजन तर लवकर चेक करणार नाही, कारण काय होतं माहिती का, आपण रोज रोज सकाळी उठलं की वजन चेक करत राहिलं की मग नर्वसनेस येतोय, कधी कमी कधी जास्त असं दाखवते, वॉटर वगैरे काय असेल त्याचा तो इमेज. पण आता 4-4 दिवसानंतर वजन चेक करणार आहे. नंतर मी माझ्या बहिणीबरोबर बाहेर गेले. टाईम संपत आला म्हणून काय वेगळं खाण्यापेक्षा म्हणलं उसाचा रस प्यावा आणि दिवस असा संपवावा. चला तर मग असा गेला माझा आजचा दिवस.